ओम नमो आदेश. तुमच्या घरात अशी एखादी वस्तू आहे का जी नकळत तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे? अनेक लोक मेहनत करतात पण तरीही घरामध्ये शांतता नसते. पैसा टिकत नाही किंवा सतत काही ना काही अडचणी येत राहतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे काही कारणे असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 वस्तूबद्दल ज्या घरात ठेवणं अनेक पारंपरिक मान्यतानुसार योग्य मानलं जात नाही. शेवटची वस्तू तर आजही अनेक लोकांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वास्तुशास्त्र हे घरातील ऊर्जा, दिशा आणि वस्तूंच्या मांडणीशी संबंधित प्राचीन शास्त्र मानलं जातं. अनेक लोक आजही वास्तूचे नियम पाळतात तर काही लोक त्याकडे केवळ एक परंपरा म्हणून पाहतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या घरात न ठेवण्याचा सल्ला हा नेहमी दिला जातो. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुटलेला आरसा. वास्तुशास्त्रामध्ये तुटलेला आरसा घरात ठेवणं हे अशुभ मानलं जातं. तुटलेला आरसा नकारात्मकता आणि अस्थिरतेचं प्रतीक मानला जातो. जर घरामध्ये तुटलेला किंवा भेगा पडलेला आरसा असेल तर तो बदलण्याचा सल्ला दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. घड्याळ हे वेळेचं प्रतीक आहे. बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवणं अनेक वास्तुमान्यतानुसार योग्य मानलं जात नाही. असं घड्याळ घरातील प्रगती थांबल्याचं प्रतीक मानलं जातं. पुढची गोष्ट म्हणजे सुकलेली फुले किंवा झाडे. घर सजवण्यासाठी ठेवलेली फुले किंवा रोपे सुकल्यावर अनेक लोक ती तशीच ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार सुकलेल्या वस्तू घरात जास्त काळ ठेवणं हे टाळावं असं सांगितलं जातं. पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो फ्रेम. देवांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फुटलेल्या फोटो फ्रेम घरात ठेवणं हे योग्य मानलं जात नाही. अशा ज्या वस्तू आहेत यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला जातो. पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे अनावश्यक कबाड. वर्षानुवर्षे वापरात नसलेल्या वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक्स किंवा निरुपयोगी सामान घरात साठवून ठेवणं हे टाळावं. वास्तुशास्त्रानुसार घरात मोकळी जागा आणि स्वच्छता असणं फार महत्त्वाचं आहे. आपण काय करावं तर आपण घर स्वच्छ ठेवावं, नियमितपणे अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात, घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा येऊ द्यावी, हिरवीगार रोपे घरामध्ये ठेवावीत, सकारात्मक वातावरण तयार करावं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.